जसं की आपण बघत आहात, पिंपरी चिंचवड मंडप वेलफेअर असोसिएशन दरवर्षीप्रमाणे यावर्षी 8वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय। सगळे मंडप असोसिएशनचे आमचे हे सहकारी आणि सगळे मिळून आम्ही हे दरवर्षी करत असतो। जशी आपण सगळी तयारी बघताय, यावेळी असं त्यात बदल म्हणजे आपण असं केलं की दरवेळी आपण 1 किंवा 2 दिवसाचं प्रदर्शन ठेवायचं। यावेळी आपण 3 दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे। त्या 3 दिवसाच्या प्रदर्शनामध्ये वेगवेगळे स्टॉल लावलेले आहे, जे की सगळ्या पूर्ण जिल्ह्यातल्या मंडप व्यवसायासाठी आणि सगळ्या ठिकाणच्या मंडप व्यवसायासाठी कुठं कुठं आपल्याला काय काय माल भेटेल याची त्यांना मदत होईल, त्यासाठी आपण 3 दिवसाचं इथं प्रदर्शन केलेलं आहे। 5, 6, 7 या 3 दिवशी आपण प्रदर्शन व विक्री आणि 7 तारखेला आपला वर्धापन दिनाचा सोहळा आपण साजरा करणार आहे। तर याद्वारे मी सर्व मंडप व्यावसायिकांना आमंत्रण देतो की त्यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन या प्रदर्शन आणि विक्रीचा लाभ घ्यावा आणि असोसिएशनच्या वर्धापन दिनाला सगळ्यांनी भेट द्यावी। धन्यवाद। कशाचे स्टॉल असणार आहे? स्टॉलमध्ये डेकोरेशनचं साहित्य, लाईटचं साहित्य, साऊंडचं मटेरियल, कपड्याचं साहित्य, जे काही मंडप आणि डेकोरेशनच्या व्यवसायासाठी पूरक जे साहित्य लागतं ते सगळ्याचे इथं स्टॉल लावण्यात येणार आहेत। बघितलं असेल GSTचा भारा मंडप व्यावसायिकावर जास्त प्रमाणात होतो। GST संदर्भात काय खास सेशन असे आपण आयोजित करणार आहात की जे व्यावसायिकांना उपयोगी पडतील? आपण आपल्या व्यावसायिकांना GSTचं नक्की महत्त्व काय आणि ते केलं आणि न केल्यामुळं काय होईल ह्यासाठी आपण GSTचं सेशन ठेवलेलं आहे। म्हणजे आपल्या सगळ्या व्यावसायिकांना त्याचा लाभ घेता येईल आणि ते समजून सांगतील की GST लावलं आणि नाही लावलं त्याचे काय आणि काय फायदे आणि काय तोटे होतील। कार्यक्रमाला उपस्थित कोण कोण असणार आहेत? या कार्यक्रमाला उपस्थित आपले महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष दडूशेठ पुरोहित, चेअरमन सागरबाई चव्हाण, प्रभारी विजयसिंह परदेशी आणि सगळे महाराष्ट्रीय आणि पूर्ण जिल्हा प्रतिनिधी आणि सगळे म्हणजे पूर्ण जे महाराष्ट्राची बॉडी आहे ते आणि सगळ्या जिल्ह्यातले आपले मंडप व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर आपण ह्यावेळी एक नवीन असं हे केलेलं आहे की कामगारांबद्दल कायदे आणि त्याचं ज्ञान, म्हणजे कामगारांना कुठं पडझड झाली, कामावरून खाली पडले, काय झालं तर त्यांना कशा प्रकारे ट्रीट केलं जातं, कशा प्रकारे त्यांना ती सोय उपलब्ध करून दिली जाते, ह्यासाठी आपण बॉम्बेवरनं आणि कोल्हापूरवरनं वकील बोलवले आहेत। ते वकील त्यांच्यामार्फत सांगणार आहे की काय करायला पाहिजे अशा सिच्युएशनमध्ये घाबरून न जाता। हे आपण यावेळी एक नवीन सेशन त्यात ॲड केलेलं आहे। यानिमित्त मंडप व्यवसायासाठी आरोग्यविषयक काही प्रोग्राम आयोजित करण्यात आलेले आहेत का? नमस्कार, मी अभिजित काळभोर, अध्यक्ष पिंपरी चिंचवड मंडप असोसिएशन। वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। रक्तदान शिबिरासाठी जो पण रक्तदान करणार आहे त्याच्यासाठी 5 लाखाचा न्यू इंडियन इन्शुरन्सचा 5 लाखाचा विमा भेटणार आहे त्याच्यातर्फे। तसे पण शासकीय योजनासाठी त्यांना काही मदत करणार आहात का किंवा त्या योजना लागू करण्यासाठी काही प्रयत्न आयुष्यमान भारत योजना आम्ही 100 रुपये आयुष्यमान भारत योजना कार्ड काढून देणार आहे त्यांना। सर्व जेवढे सभासद आहे मंडप असोसिएशन त्यांच्यासाठी फक्त 100 रुपयामध्ये त्यांना हे करणार। पिंपरी चिंचवड शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांना काय आव्हान असेल तुमचं? पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा मंडप ह्याने शासन की मंडप असोसिएशनतर्फे सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की ते जास्तीत जास्त संख्येने स्टॉलसाठी उपस्थित राहावे। कार्यक्रमाची तारीख सांगा, पत्ता सांगा। हां, कार्यक्रमाची तारीख 5 जुलै 2026 सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजतोपर्यंत असेल। स्थळ आहे मधुरा लॉन्स, रावेत, पुनावळे रोड। टाळ्या अध्यक्ष पहिल्यांदा बोलले